नमस्कार मित्रांनो, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदाच्या निवडणुकीतील निकालाचा अंदाज सांगणं चांगलंच कठीण झालं आहे आणि त्यामुळे पहिल्यांदाच 3 प्रमुख राजकीय पक्ष एकत्र येऊन महायुती व महाविकास आघाडी अशी एक नवीन समीकरणं अस्तित्वात आली आहेत। आता याच्यामध्ये नेमकं जिंकणार कोण हे सगळं आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करून टाकायचा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करायचा। बघा, शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस असा समावेश असताना त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारही विधानसभेमध्ये विभागले गेले आहेत। त्यातच लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज घेता महाविकास आघाडीचे पारडे जड असताना आपल्याला दिसत आहे। जो की निकाल आला होता लोकसभेचा, तर लाडकी बहीण योजनांचा जो काही पाऊस आणि सध्याच्या संख्याबळाचा विचार केल्यास महायुतीचं पारडं जड असताना आपल्याला दिसते। त्यामुळे या निवडणुकींमध्ये राजकीय अंदाज घेताना थोडंसं अडचण सगळ्या गोष्टींना येत आहे। मात्र INS माध्यम समूहाने केलेल्या निवडणूक मतदानपूर्व सर्वेक्षणामधून राज्यात कोणाचा सरकार येणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, महायुतीची सत्ता येणार की महाविकास आघाडीची याबाबत अंदाज व्यक्त केला आहे। त्यामध्ये मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र महायुतीला फटका बसण्याची चिन्हे याच्यातनं समोर आलेली आहेत। आता याची जी काही कारणं आहेत ती कारणं पण काय असणार आहेत, तर जसं की IANS आणि मॅट्रिक्स माध्यम समूहाच्या सर्वेक्षण अंदाजानुसार राज्यातील 288 मतदारसंघाचा विचार केल्यास राज्यात महायुतीचं पारडं जड असताना दिसते। त्यानुसार राज्यामध्ये 145 ते 165 जागांवर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीला विजय मिळू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे महायुतीचं पारडं जड असून महायुतीचंच सरकार पुन्हा येऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जात असताना, तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, महाविकास आघाडी ही 106 ते 126 जागांवर विजय मिळू शकते असा प्राथमिक अंदाज या सर्वेक्षणातून समोर आलेला आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जे काही घवघवीत यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता इथे या सर्वेक्षणातून दिसून येत आहे। नेमकं कसं काय घडणार आहे हे सगळं आता मतदानात आपल्याला दिसणार आहे। त्यानुसार इतर राजकीय पक्ष किंवा अपक्षांना एकत्रित धरून केवळ 5 जागांवर विजय मिळेल असाही अंदाज याच्यामध्ये आपल्याला दिसतोय। राजकीय सर्वेक्षणातून हा अंदाज वर्तवण्यात आलेला असून तरी 23 नोव्हेंबर 2024 रोजी अंतिम चित्र स्पष्ट होत असल्याचं आपल्याला इथे समजणार आहे। प्राथमिक अंदाज जरी बांधला तर नेमकं काय घडू शकतं हे तेव्हाच कळणार। मराठवाड्यात महायुतीला फटका, राज्यातील जे काही विधानसभा विभागीय जागांचा अंदाज कसा आहे, तर या सर्वेक्षणातून राज्यातील विभागाची निकालनिहाय किंवा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रातील 70 पैकी 31 ते 38 जागांवर महायुतीला यश मिळू शकते, तर महाविकास आघाडीला 29 ते 32 जागांवर यश मिळू शकतं। विदर्भात 62 जागांवरही महायुतीचं पारडं जड असताना तर 32 ते 37 जागांवर यश मिळण्यास अंदाज आहे। महाविकास आघाडीला 21 ते 26 जागांवर यश मिळू शकते। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचा फटका बसलेल्या मराठवाड्यातील जवळपास 46 पैकी 18 ते 24 जागांवर महायुतीला यश मिळण्याची इथे शक्यता आहे। मात्र मराठवाड्याचा विचार केला महाविकास आघाडीचं पारडं इथे जड असताना आपल्याला दिसते। महाविकास आघाडीला 20 ते 24 जागा याच्यात मिळू शकतात। ठाणे आणि कोकणातील 39 जागांपैकी 23 ते 25 जागा महायुतीला मिळू शकतील असेही इथे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर 10 ते 11 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल असा प्राथमिक अंदाज देखील या समूहातून आपल्याला दिसतोय। तर मुंबईतील 36 जागांपैकी 21 ते 26 जागांवर महायुती आणि 16 ते 19 जागांवर महाविकास आघाडी यश मिळेल असा सर्वेक्षणातून प्राथमिक अंदाज आपल्याला समोर येतोय। उत्तर महाराष्ट्रातील 35 जागांपैकी 14 ते 16 जागांवर महायुतीला यश मिळेल, तर 16 ते 19 जागांवर महाविकास आघाडीला चांगलेच यश मिळण्याची शक्यता इथे आपल्याला दिसते। राज्यात जर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र महायुतीला फटका बसण्याची शक्यता या ओपिनियन पोलमधून दिसून येत आहे, कारण की ही जी काही जागा आहे ही शिवसेनेची बालेकिल्ला असताना यामध्ये मतदानाच्या टक्केवारीचा जर आपण अंदाज घेतला तर
INS आणि मॅट्रिक्स पोलच्या सर्वेक्षणातून 47% मतदान हे महायुतीच्या पारड्यात पडू शकते, तर महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये 41% मतदान पडू शकणार आहे, असा अंदाज प्राथमिक याच्यातनं वर्तवण्यात आलेला आहे. इतर पक्षांसाठी केवळ 12% मतदानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या सर्वेक्षणातून राज्यातील विभागीय निकालाची गोष्ट आपल्याला इथे स्पष्ट झाली. तळ्यात मळ्यात आपल्याला थोडंसं दिसतंय मित्रांनो, नेमकं निवडून कोण येऊ शकतं, कोणाचं पारडं याच्यात जड असणारे. कारण की ज्या पद्धतीने महायुती सरकारने ज्या काही योजनांचा वर्षाव केलेला आहे, मागच्या 6 महिन्याचा जर विचार केला आपण तर जुलैपासून जी सगळ्यांची लाडकी ठरलेली अशी लाडकी बहीण योजना या राज्यामध्ये आपल्याला सगळ्यांना दिसते. त्याच्यानंतर युवकांसाठी आता 10,000 रुपये परत 2 लाख नोकऱ्या परत काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना जो काही SGST आहे म्हणजे स्टेट गुड्स टॅक्स जो आहे आपला, जे शेतकऱ्यांना बियाण्यांवर लावण्यात येतो तो टॅक्स देखील आता हे सरकार कमी करणार असणारे किंवा त्याच्यावर सूट देणारे महायुती सरकारवर का महायुती म्हणजे जे काही आता एकनाथ शिंदे आणि BJPचं सरकार आहे हे ते कमी करणारे. तर परत शेतकऱ्यांना सौर कृषी पंपामध्ये 30% वीज बिल माफ देणारे. परत अशा खूप काही योजना या महायुती सरकारने राबवण्याचा निर्धार केलेला आहे. त्याच्यानंतर महाविकास आघाडीचा जर विचार केला तर महाविकास आघाडी देखील आता 3,000 रुपये लाडक्या बहिणीला देणार असल्याचं सांगितलं आहे जर त्यांचं सरकार निवडून आलं तर. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर यांच्यामध्येही चांगलं, जर तुमची मुलगी 18 वर्षाची झाली तर तिला 1-1 लाख रुपये महाविकास आघाडी सरकारकडून मिळतील अशीही एक योजना त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला तर दोघं जे काही पक्ष आहेत ते पक्ष आपला जो काही ब्ल्यू प्रिंट आहे, आपली जी काही संकल्पपत्र आहे, आपला जो काही जाहीरनामा आहे ते या महाविकास आघाडी असो महायुती असो हे इलेक्शनच्या धर्तीवर आता जाहीर केलेले आहेत. आणि एका प्रकारे आमिष असो काही असो किंवा 100 दिवसाच्या आत आम्ही या सगळ्या गोष्टी करू असंही त्यांचं म्हणणं आहे. बघूया खरंच या गोष्टी होणार आहेत का. जर अजून खोलवर विचार केला तर सोयाबीन कापसाचे जे काही भावांतर योजनेअंतर्गत शासन आपल्याला काय देणार आहे, आपल्याला देता येते 5,000 रुपयाप्रमाणे अनुदान. पण ते 5,000 रुपये अनुदानासाठी आपल्याला किती जाचकाठी त्यांनी लावल्या, किती GR त्यांनी काढले, GR प्रत्येक वेळेस चेंज करण्यात आले. कधी ते अटी देतात म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मुख्यमंत्री ओरडून सांगतात की आम्ही पीक पाहण्याची किंवा पीक पेऱ्याची अट लावणार नाहीत आणि तीच अट ते ज्यावेळेस GR काढतात त्यावेळेस लावतात. मग हा जो दुपट्टीपणा आहे हा दुपट्टीपणा कुठंतरी आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. पीक विम्याचंही तसंच झालं. जी काही अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीचंही सेम कंडिशन आहे. शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये अजून पैसे आले नाहीत. पीक विम्यासाठी भरपूर जे काही वंचित शेतकरी आपण आता ज्यावेळेस गावागावामध्ये फिरतो, आता दिवाळीनिमित्त आपल्याला एका गावातून दुसऱ्या गावात जाण्याचा योग आला त्यावेळेस आपण ज्यावेळेस विचारलं की तुमच्या जिल्ह्यात पैसे आले का, तर आपल्याला स्पष्ट तिथे कळतं आहे की काही जिल्ह्यांमध्ये आले तर काही जिल्ह्यांमध्ये आले नाहीत. आणि हीच चर्चा सगळीकडे सुरू असताना हे जे काही इलेक्शन आहे या इलेक्शनमध्ये आपल्याला नक्कीच विचार करायचा आहे मित्रांनो. कारण की ज्या पद्धतीने जर तुम्ही सामाजिक दृष्ट्या बघायला गेलं जे काही भाव वाढताय, आपल्या डेली रुटीनमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचे भाव वाढले. एकीकडे म्हणता की आम्ही पैसे देतोय आणि तेच पैसे तुम्ही दुसऱ्या साईडने काढताय आपल्याच खिशातून. मित्रांनो आपल्याला मतदानाच्या वेळी व्यवस्थितरित्या विचार करून मतदान करावं लागणार आहे. कारण की आपला बहुतेक अजून पीक विमा मिळालेला नाही आहे, सोयाबीन कापसाचं अनुदान आलेलं नाही आहे. नेमकं मग याच्यामध्ये प्रत्येकाने आपला विचार करूनच इथे मतदान करण्याची गरज आहे मित्रांनो. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि गोष्टींसाठी सबस्क्राईब करून ठेवा. अजून लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर घंटीचं बटन देखील ऑन करा म्हणजेच असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असतील. धन्यवाद.